नमस्कार. रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी बातमी. ज्यांच्याकडे आता पिवळे आणि केशरी राशन कार्ड आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट सरकारमार्फत आलेले आहे. हा व्हिडिओ जास्त करून खास रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रेशन कार्डविषयी जी नवीन अपडेट आलेली आहे ती सविस्तरपणे अगदी कमी कालावधीमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना आता 2026 मध्ये नवीन नियम रेशन कार्डबद्दल लागू करण्यात आलेले आहेत. परंतु जर या नियमामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमचे आता रेशन कार्डमधून नाव हे कमी केले जाणार आहे. यामध्ये तुम्ही सुद्धा आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्डमधून नाव का कमी करत आहेत, तसेच कोणाचे नाव कमी केले जाणार आहे या सर्वांविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे रेशन कार्डमधून नाव कमी होऊ नये तर तुम्हाला एक काम करायचे आहे. तर ते कोणते काम आहे ते आता आपण समजावून घेऊया. 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डविषयी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे नियम तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही प्रत्येक योजनेविषयी तसेच योजनेविषयी जे नवीन नियम काढले जातात त्याविषयी तुम्ही अपडेट असणे हे खूप गरजेचे आहे. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका. सर्वात पहिला जो नियम आहे तो म्हणजे ज्या रेशन कार्ड धारकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनी सर्वात प्रथम आपली EKYC करून घ्यायची आहे. ही EKYC तुम्हाला करणे खूप गरजेचे आहे. ही EKYC तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांनी त्यांचा अंगठा मारून आपली EKYC ही पूर्ण करून घ्यायची आहे. ज्यांनी आधीच EKYC केलेली आहे त्यांनी पुन्हा डबल EKYC करायची गरज नाही. तर हा सर्वात पहिला महत्त्वाचा नियम आहे. त्यामुळे ज्या कोणत्या रेशन कार्ड धारकांनी अजूनपर्यंत EKYC केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली EKYC ही पूर्ण करून घ्यायची आहे. जर तुमची EKYC पूर्ण असेल तर रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारमार्फत मिळणारे जे काही धान्य असतील किंवा लाभ असतील तो तुम्हाला मिळणार आहे. अन्यथा तो तुम्हाला दिला जाणार नाही. जर तुम्ही EKYC केली नाही तर 2026 मध्ये तुमच्या रेशन कार्डमधून तुमचे नाव हे नक्कीच कमी केले जाणार आहे. तुमच्या गावातील रेशन कार्डच्या दुकानामध्ये तुम्ही जाऊन सहजरित्या EKYC करू शकता. जर तुम्ही EKYC केली असाल तर घर बसल्या 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरून EKYC केली आहे का हे पाहू शकता. ते कसे पाहायचे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो तुम्ही पाहून आपली EKYC झाली आहे का नाही हे कन्फर्म करू शकता. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड धारकांना तसेच तुमच्या फॅमिली मेंबरना तसेच मित्रांना शेअर करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.